हूं मनीषा बोत्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। अमरावती के लोगों के लिए जहां फिनले मिल एक राहत भरी खबर है, अब वहीं उसी फिनले मिल को लेकर जिले की राजनीतिक नया विवाद खड़ा होता दिख रहा है। इस मिल को लेकर प्रहार विधायक बच्चू कडू और विधायक रवि राणा के बीच योग्यता की लड़ाई शुरू हो गई है। अमरावती जिले की एक अलग पहचान के रूप में अमरावती शहर को कपड़ा क्षेत्र घोषित किया गया है। फिनले मिल उद्योग जो अमरावती केंद्र में एक प्रमुख उद्योग है, वह पिछले कई वर्षों से बंद है। यह फिनले मिल उद्योग कम से कम 800 से 900 स्थानीय लोगों को रोजगार देता है। यह महत्वपूर्ण फिनले मिल उद्योग क्यों बंद किया गया और वास्तव में यह कब फिर से शुरू होगा, यह सभी के लिए एक पहेली थी। इस मिल के लिए सरकारी दरबार में कई लोगों द्वारा किए गए प्रयास आखिरकार सफल हो गए। सरकार ने आश्वासन दिया है कि फिनले मिल स्वीकृत किए गए। अब इस पर अमरावती में श्रेयवाद को लेकर नया राजनीतिक विवाद छिड़ गया है। एक वर्ष अगोदर मीटिंग झाली होती, मी लक्षवेधी केला होता ना। लक्षवेधीमध्ये आपण असं म्हटलं होतं का एक तर राज्य सरकारनं चालवायला घ्यावं, नाहीतर मग केंद्रानं तरी चालू करावं। आणि राज्य सरकार जर पैसे द्यायची तयारी नसेल तर केंद्र सरकार पैसे द्यायची तयारी नसेल तर राज्य सरकारनं ते द्यावं। आणि मग तसंच आमचा चंद्रकांत पाटील साहेबांसोबत मीटिंग झाली, त्याला 1 वर्ष झालं। 1 वर्ष झाल्यानंतर त्यानुसार मीटिंगचे मिनिट्स माझ्याजवळ आहे। ते पत्र मी सीएम साहेबांना गेलो, सीएम साहेबांचं पत्र दिलं, ते पण माझ्याकडे आहे। 1 वर्ष अगोदरच ते 20 कोटी आम्ही देतो असं केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला। 1 वर्ष झाला त्याला, त्या देण्याचं कबुली 1 वर्ष झालं, तो प्रस्ताव पाठवला, केंद्रानं तो स्वीकारला नाही। आणि मग आता त्याचा विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न जो केला जातो तो मला वाटते अतिशय निंदनीय आहे। स्वतःच्या मतदारसंघातल्या 2 मिल बंद आहे, विजय मिल बंद आहे आणि अमरावती गोर्स मिल पण बंद आहे स्पिनिंग। तिथल्या कामगार उपाशी मरतं बिचारे ना, त्यांना घर भेटलं, जागा भेटली। तिथं हे राणा परिवार कधी एक आमदार आणि एक खासदार असताना ते सुरू करू शकले नाही। आणि ज्या मिलवर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला, इवन 50% पगार दिला जात होतं। मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ताव आपण पाठवला, त्याला 2 वर्ष झाले। आणि त्या काळात आपण 20 ते 23 पर्यंत 100% पगार भेटत होता। नंतर खासदार असून सुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची हे मिल केंद्र सरकारची मिल आहे आणि केंद्र सरकारच्या मिलनं ह्या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त 50%च पगार देत होता। तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये विचारला गेला नाही। काल मीटिंग झाली तेव्हा मी हे लक्षात आणून दिलं का कामगार ॲक्टनुसार 100% पगार देणं गरजेचं आहे। तेव्हा देवेंद्रजींना कबूल केलं का आम्ही 100% पगार देण्यास भाग पाडू। तो त्याने कबूल केल्यानंतर तो भेटल आहे। आता 100% पगार भेटला तर किमान आमच्या कामगाराची आत्महत्या होणार नाही। मिल सुरू करण्याबाबत, पूर्ण मिल सुरू करण्याबाबत जर विचार केला तर हा केंद्राचं धोरण आहे, केंद्राची पॉलिसी आहे। किती मिल सुरू करायच्या, किती नाही सुरू करायच्या, हे पूर्ण विषय केंद्राधीन आहे। हे देवेंद्र फडणवीसने 10 कबूल केलेलं आहे। मला जे मी प्रश्न उत्तराच्या तासात त्यांनी म्हटलं का बच्चू हा विषय केंद्राचा आहे, आम्ही त्या स्तरावर प्रयत्न करू। पण खापर माझ्या डोक्यावर फोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा अतिशय निंदनीय आहे। मला वाटते तुम्ही खासदार होत्या, तुमचं सरकार होतं आणि मिल काँग्रेसच्या काळात सुरू झाली आणि भाजपच्या काळात ते बंद पडली, याचं थोडं दुःख वाटलं पाहिजे। तुमच्या काळात ते मिल कशी बंद पडली याची थोडीशी लाज वाटणं गरजेची आहे। उलट आपणच ते बंद पाडण्याचा जो काही प्रयत्न झाला केंद्र सरकारकडून त्यावर आपण काही करू शकले नाही। 4 वर्ष मिल बंद आहे, अजूनही बंद आहे।